माझं नाव शामराज पुरुषोत्तम देवळीकर, राहणार त्र्यंबकेश्वर, वय 71. मी या डॉक्टरांकडे जुनं हॉस्पिटल जिथे होतं तिथे ॲडमिट झालो होतो. तिथे सुद्धा चांगली मला ट्रीटमेंट मिळाली. त्याच्यानंतर मग माझी तब्येत व्यवस्थित सुधारली. त्याच्यानंतर मला पोटाचं इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन म्हणजे जवळजवळ 4-5 महिने मी जवळजवळ आजारी होतो. तर ह्या डॉक्टरांनी त्याचा ॲडव्हान्टेज कधीच घेतला नाही. कामापुरतं फक्त यायचं, जास्ती इमर्जन्सी असेल तर इथे ॲडमिट व्हायचं, 2-3 दिवस ओके झालाय की घरी जायचं आणि 8 दिवसांनी 15 दिवसांनी ते मला ट्रीटमेंट देऊन देत होते. त्या ट्रीटमेंटप्रमाणे यायचं, व्हिजिट द्यायची, भेटायचं त्यांचा. आणि त्याच्यामुळे मी सुसाईड करायचा सुद्धा विचार केला होता. तर त्याच्यातून मी आता या डॉक्टरच्या ट्रीटमेंटमुळे माझं ते जे विचार होते ते बदलले आणि आता मी योग्य परिस्थितीत व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे तसं मला काही नाही. आणि कधीतरी 15 दिवसांनी त्यांची माझी भेट झाली की आय एम सॅटिस्फाईड. डॉक्टर भूषण हे चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांनी नवीन हॉस्पिटल जेव्हा जुन्या याच्यात होतो तेव्हा त्यांनी सांगितलं मी नव्या प्रकारचं हॉस्पिटल बांधतोय. आणि या हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा ऍडमिट झालो, स्वच्छता चांगली आहे, स्टाफ मेंबर चांगले आहे, कोऑपरेटिव्ह आहे, मुख्य म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित आहे इथे त्याप्रमाणे. आणि माणुसकी आहे मुख्य म्हणजे. तुमच्याकडे पैसे नसतील ना तेवढेच हे करतात ते, तुम्हाला उगाच अडवून ठेवून तुमच्याकडनं पैसे काढायचे धंदे ते कधीच करत नाही आणि करणार नाही. त्यांच्या ते रक्तातच नाहीये. समजलं का?